होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. तेव्हा जे लोक समुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घ्यायला त्याच्याकडे निघून येत असत, त्यांस तो म्हणत असे, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सावध केले? आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहमासाठी मुले निर्माण करायला देव समर्थ आहे. आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. तेव्हा लोक समुदाय त्याला विचारीत, तर मग आम्ही काय करावे? तो त्यांना उत्तर देई, ज्याच्या जवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्या जवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे. मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे? मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे? त्याने त्यास म्हटले, तुम्हास जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपायांनीही त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर जबरदस्ती करू नका व कुंभाड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा. तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय, असे सर्वजण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असत. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करीतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतानाचा बंद सोडायला देखील मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. आपले खळे अगदी स्वच्छ करायला व गहू आपल्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे. पण भूस मात्र तो न विजत्या अग्नीत जाळून टाकील. आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांस सुवार्तेची घोषणा करीत असे. पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. येशूचा बाप्तिस्मा. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले व पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. येशूची वंशावळ. येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा, तो मत्ताताचा, तो लेवीचा, तो मलकीचा, तो अनय्याचा.
योसेफ